मला कधीच कुठल्याच दिवाळी पार्टीचं इन्व्हिटेशन आलेलं नाही आहे। मीच एक दिवाळी पार्टी होस्ट करणार। मी हे घेऊन आले इतके सगळे फेरी लाईट्सचं ते घेऊन आलेली आहे। ते जे तिथे दिसणार तिथे आपण फुलांची माळ लावू। तुम्ही आता बघणार आहात माझं दिवाळी पार्टीचं सेटअप। हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि मला कधीच कुठल्याच दिवाळी पार्टीचं इन्व्हिटेशन आलेलं नाही आहे। म्हणून मी असं डिसाइड केलं की मीच एक दिवाळी पार्टी होस्ट करणार आणि माझ्या फ्रेंड्सला इन्व्हाइट करणार। तो आज आपल्याकडे आहे दिवाळी पार्टी। दिवाळी झाल्यावर दिवाळी पार्टी ठेवली आहे मी आणि त्याचीच प्रिपरेशन करायची आहे। तर हा प्रिपरेशन व्लॉग आहे आणि याच्यानंतरचा जो व्लॉग राहणार तो दिवाळी पार्टीचा व्लॉग राहणार। बट येस, जर तुम्हाला बघायचं असेल की मी माझ्या पार्टीसाठी, माझी फर्स्ट एव्हर दिवाळी पार्टीसाठी कसं प्रिपेअर करते आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। हाय, सो काल मी गेली होती मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग करण्यासाठी दिवाळी पार्टीसाठी। तर मी काय काय गोष्टी आणल्या त्या तुम्हाला दाखवते। सगळ्यात पहिले मी हे घेऊन आले, ते तुम्हाला मागे दिसतंय का, ते असे झेंडूच्या फुलांची लड असते। तर आणखीन एक मी पॅक घेऊन आली, याच्यामध्ये 5 की 7 असतात इन टोटल। तर ते घेऊन आलेली आहे कारण की मला छान डेकोरेट करायचं आहे माझा स्टुडिओ दिवाळी पार्टीसाठी। देन मी डेकोरेशनसाठीच इतके सगळे फेरी लाईट्सचं ते घेऊन आलेली आहे कारण अगेन दिवाळी आहे आणि लाईट्स पाहिजेत खूप सगळे। म्हणून मला ऑलरेडी होते माझ्या घरी, बट मला आणखीन पाहिजे होते आणि मग ते शूट्स वगैरे साठी पण कामातच येतात। सो आय थॉट की मी हे घेऊन यायला पाहिजे। मी टोटल 10 घेऊन आली आहे एक्स्ट्रा आणि हे असे दिसतात। सो हे बॅटरीवरती चालतात आणि ठीक आहे, म्हणून मग मी हे घेऊन आली। तर एकतर ते आणि आता लास्ट एक गोष्ट घेऊन आली। आणखीन गोष्टी घ्यायच्या आहेत बट आता एक गोष्ट तुम्हाला दाखवते, ती म्हणजे आहे ही। सो ऑफकोर्स दिवाळी आहे, गेम्स तर खेळायलाच पाहिजे, म्हणून मग हे उनो फ्लिप घेऊन आली आहे। मी खेळली पण आहे मी हे ऑलरेडी। सो एक तर हे घेऊन आली आणि ही माझी पहिली लाईफमधली पहिली दिवाळी पार्टी आहे आणि मला ती एकदम चांगली करायची आहे, म्हणून मग एवढे सगळे एफर्ट्स घेत आहे। एकदम टॉपवाली दिवाळी पार्टी नाही राहणार आहे बट तरी पण आय एम एक्साइटेड। आता अजून तर दिवस आहेत, म्हणजे वेळ आहे, अजून 5-6 दिवस आहेत आपल्या दिवाळी पार्टीला। बट येस, अजून मी काय काय करणार तुम्हाला दाखवणारच आहे, पण आजच्यासाठी इतकं। जसं मी सांगितलं, ही माझ्या लाईफची फर्स्ट दिवाळी पार्टी आहे आणि मी माझ्या स्टुडिओमध्ये ही पार्टी देणार आहे। तर स्टुडिओ अजून सेट झालेला नाही आहे, याला मला 2-3 महिने झाले घेऊन, बट अजूनही सेट झालेला नाही आहे, पण थोडाफार तो होतोय, इट इज कमिंग टुगेदर। तर आता आपल्याला हे साफ करायचं आहे कारण माझे शूट्स वगैरे होते आणि पूर्ण वीकभर मला इतकं काम होतं, प्लस दिवाळी होती त्याच्यामुळे इतका पसारा आहे सगळीकडे। तर तो सगळा उचलून आवरायचा आहे, त्याच्यानंतर थोडं डेकोरेट करायचं आहे बिकॉज ऑफकोर्स दिवाळी पार्टी आहे, सो थोडंसं डेकोरेशन तर पाहिजेच आहे। तर चला ते करूया। मी आता जस्ट इथे कर्टन्स लावले, हे बेज कर्टन्स लावले, ब्लॅकआउट कर्टन्स, आणि ते मी शूट नाही केलं कारण की ते दिवाळी पार्टीचा त्या प्रिपरेशनचा हिस्सा नाही आहे तो। बट येस, माझी आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे, केस पण धुतलेले आहेत। तर आता मी बडबड नाही करत, आपण पटकन तयारी करूया। ड्रिल मशीनचा आवाज इग्नोर करा, बट आपण हे मेन एरिया राहणार आहे, इथेच मेन आपल्याला करायचं आहे डेकोरेशन। आणि बाय द वे ते कर्टन्स लावले मी, फुल लेंथ कर्टन्स लावले आहेत खिडक्यांना बिकॉज मला पाहिजे होतं। तर हे सगळं, हे जे कम्प्युटर आहे ते सगळं आपण तिकडे नेऊन ठेवणार आहोत, हे तिकडे नेऊन ठेवणार आहोत, चेअर वगैरे सगळं नेणार आहोत। आणि इथे आपल्याला हे जे आहेत ना, हे फुलं यांची जी माळ आहे ते सगळीकडे माळा लावायचे आहेत। इन शॉर्ट खूप काम आहे, तर करूया। हे जे पडदे दिसत आहेत इथे मी प्लॅन करत आहे, मी बाय द वे पिऊला पण सांगते कारण पिऊ माझी हेल्प करत आहे, की प्रत्येक जी ही आहे ना फोल्ड त्याच्यामध्ये फेरी लाईटची एक लाईन टाकायला। तर बघूया कसं होतं, एवढेच ठीक आहे, चांगलं वाटेल। दाखव, मी तुला सांगते एक्झॅक्टली। हे फेरी लाईट्स घेतले आहेत आम्ही, जे मला खूप स्वस्तामध्ये पडले, 100 रुपीजचे 4 अशा साईजमध्ये असं लावलं। हा म्हणजे खाली येणार, स्टूल दे बरं मला, तो देतो।
आणि सेलोटेप पण कुठे बघू. अशी सेटिंग आहे का काय? असं छान दिसत आहे ना. आणि ते जे तिथे दिसणार तिथे आपण फुलांची माळ लावू, म्हणजे मग ते पण गायब होणार. तुम्हाला हळूहळू मी दाखवते. पहिले मी पटकन लावते. हे तर झालेलं आहे. आता माझा विचार असा सुरू आहे की जसं ही माळ आहे ना फुलांची, तशी या भिंतीला आणि या भिंतीला असे बस स्ट्रिप्स अशा लावायला, असा माझा विचार करतोय. बट बघूया लावून बरोबर दिसतंय कसं दिसतंय त्याच्यावर डिपेंड करणार. पियू एक मिनिट येते. या टेबलवरती टीपॉयवरती असं काहीतरी डेकोरेट करायचा विचार करते, बट त्याच्यामध्ये पेटल्स वगैरे आणायचे आहेत, तर ते थोड्या वेळाने करूया. बट फॉर नाव हे असं दिसत आहे. या भिंतीला पण लावले. तिथे 2 आता मी घेऊन येते प्रिंट्स, त्या फ्रेम्समध्ये प्रिंट्स टाकते. आणि हे असं दिसतंय. आणि ओ माय गॉड थोडीशी ऊन येते बाहेरून, किती सुंदर दिसतंय बघा. तिला काहीच नाही केलेलं आहे कारण की ही अशीच ठेवणार आहे मी. मला नाही वाटत काय करायला. सगळं ऑलमोस्ट मी रेडी करून ठेवलेलं आहे. आणि आता मी गजरे आणले होते. सो लोक जेव्हा येतील तेव्हा मला त्यांना असं हातात बांधायला थोडीशी इंडियन वाईब मला आवडते असं. तर मग त्याच्यासाठी मी गजरे आणले. बट ते लंबे आहेत तर त्याला आपण कट करणार आहोत आता. तर असं मला वाटत आहे की एका याच्यामध्ये 2 होणार. गाठ पण बांधायची आहे कारण. ठीक आहे. सो आता आम्ही हे कट करतो. अजून तर कोणीच नाही आलेलं आहे. किती वाजले तू तरी? 6:30. ठीक आहे. आपण 7चा टाइम दिलेला आहे आणि आपण 8 पर्यंत कन्सिडर करू. अजून तर मी पण रेडी नाही झाली आहे. मला पण रेडी व्हायचं आहे. गेट रेडी विथ मी शूट करायचं आहे. खूप काम आहे. मी तर रेडी आहे आणि सेटअप पण पूर्ण रेडी आहे. तुम्हाला आधी हे दाखवते आणि मग हा व्लॉग आपण इथेच संपवूया कारण की याच्या नेक्स्ट व्लॉग आता माझी पार्टी सुरू होणार आहे तर पार्टीचा राहणार आहे. सो तुम्ही आता बघणार आहात माझं दिवाळी पार्टीचं सेटअप.